नमस्कार. इंजिनिअरिंग मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे पांडुरंग खेडेकर आज आपण आहोत इंदापूर तालुक्यामध्ये डाळज नंबर 3 या गावामध्ये प्रगतशील बागायतदार गणेश कोळी यांच्या प्लॉटवर आपण आता आलेलो आहोत. यांनी आपल्या कंपनीचं प्रोडक्ट काही वापर केलेला आहे ऊसावर या पिकावरती. त्याच्यामध्ये रिच सील स्पेस बूस्टर बायोप्रो सॉईल पीएच कार्बन चार्जर असे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत. तर त्यांना वापरल्यानंतर काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. आपली ओळख करून द्या. नमस्ते, माझं नाव गणेश कोळी, राहणार डाळ नंबर 3. माझं क्षेत्र एक 2.5 एकर आहे. तर मी 32 ते 33 गुंठ्यावर मी हा प्रयोग केलेला आहे युनिलिंक प्रॉडक्टचा. तर मला 32 ते 33 गुंठ्यामध्ये 75+ ॲव्हरेज पडलेलं आहे. तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदर काय परिस्थिती आहे तुमच्या ऊसाची? ऊस माझा एक शिडी होता, पावसाच्या कारणामुळे थोडं एक शिडी झाला होता. प्लॉटिंग तसं माझं खराबच होतं, पण हे आपलं युनिलिंकचं प्रोडक्ट वापरल्यामुळं ते माझा प्लॉट थोडा चांगला जुळून आला आणि चांगला ॲव्हरेज पडला. तुम्हाला टेकडे सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने प्रोडक्ट वापरले. फवारण्या केल्या आणि ते बंद सोडलं. रिच सील स्पेस आणि बूस्टर बायोप्रो याच्या 3 फवारण्या केल्या. सॉईल पीएच कार्बन चार्जर हे प्रोडक्ट त्यांनी पाण्यामधून दिलेलं आहे. 3 डोस पाण्यातून केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला साधारण 32 गुंठ्यामध्ये 75+ म्हणजे जवळपास एकर जर अंत काढलं तर एकरमध्ये जवळपास 100+ टनेज यामध्ये आलेलं आहे. तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी आहे. आणि हे प्रोडक्ट तुम्ही इतरांना सांगताय का हे प्रोडक्ट चांगलं आहे किंवा त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे? हो, शेजारच्या शेतकऱ्यांना मी त्याचं मार्गदर्शन करत आहे. आणि तुम्ही रासायनिक खतांचा किती वापर केला याच्यामध्ये? रासायनिक खतांचा वापर मी एक चाळणी करता बांधणी करता जे आपण जे रासायनिक खत वापरतो त्याच्या 50% मी त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे 50% खतांचा वापर आणि आपलं प्रोडक्ट यांनी वापरलेलं आहे. तर यांचा खूप छान आणि एकदम उत्कृष्ट रिझल्ट यांना आलेला आहे. आणि यामुळे यांचा जमिनीचा पोत पण सुधारलेला आहे. त्यामुळे ते एकदम समाधानी आहेत आणि इतर शेतकऱ्यांना पण आता ते सांगत आहेत. तर टेकडे साहेब तुम्ही काय सांगू शकता याच्याबद्दल? तर गणेश सर, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये आणि आतामध्ये फरक वाटतोय का? हो, वाटतं. बरोबर. त्यानंतर आता तुम्ही औषध आता वापरून आतामध्ये फरक वाटतोय का? हो, वाटतं. बरोबर. त्यानंतर आता तुम्ही औषध आता वापरू शकता. बरोबर. दिवस तुमचा जमीन हा वाढणार आहे आणि त्याप्रमाणे जैविक असल्यामुळे हे हानिकारक नाहीये. म्हणजे आपली जमीन चांगली राहते, आपलं आरोग्य बी चांगलं राहणार आहे आणि ह्यामुळे आपला दिवसेंदिवस ॲव्हरेज वाढणार आहे. तर तुम्ही अशी कालांतराने सुद्धा औषधी वापरावी अशी मी कंपनीच्या वतीने आपल्याला सांगतो. आणि तुम्ही चांगली मुलाखत कंपनीला दिली त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो.